आज बागलाण तालुक्यातील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या संपाची कोंडी शेतकरी संघटनेने फोडली आहे। शेतकरी वर्गाकडून कुठलाही खर्च न आकारता बाजार समिती शेतकरी संघटनेकडून सुरू करण्यात आले आहे। यावेळी व्यापारी संघटनांनी व शेतकऱ्यांनी लिलावाला चांगला प्रतिसाद दिला। पहिल्याच दिवशी 150 वाहनांचा लिलाव पुकारला गेला। शेतकरी संघटना पदाधिकारी केशव सूर्यवंशी यांनी पहिला लिलाव पुकारत शुभारंभ केला। यावेळी व्यंगचित्रकार किरण मोरे, भास्कर बागुल, बाळा जाधव, नयन सोनोने, माणिक निकम, देवदास आहिरे, बापू जाधव, नंदू अहिरे, भिका सूर्यवंशी, यशवंत भगत आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे। खरं तर या उपक्रमाची खूप गरज होती, कारण आधीच दुष्काळाचं सावट आणि त्यात मार्केटही बंद, यामुळे शेतकरी कोंडीत सापडला होता। परंतु या सुरू झालेल्या कांदा खरेदीने शेतकऱ्यांना एक प्रकारे धीर आला आहे असं म्हणणं वावगं ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा। 2 मिनिटांना जायची गाई आहे। दादा नमस्कार, प्रबंधभूमीमधून बोलतोय। आज लिलावाचा खाजगी शुभारंभ मला, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय राहील? सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही पूर्वी काम करत होतो, सर्व व्यापारी असोसिएशन। पण आता शेतकऱ्यांनी आम्हाला आवाहन केलं की आमचा लिलाव काढून द्यावा, कारण की परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना पैसे नाही आहेत जे कांदा काढण्यासाठी किंवा काही इतर याच्यासाठी। तर शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व व्यापारी, सटाण्यामधले जेवढे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले जेवढे व्यापारी आहेत तेवढे व्यापारी आम्ही सर्व मान देऊन इथं लिलावाला आलो आहे आणि लिलाव काढणार आहेत। तर शेतकऱ्यांनी फक्त लिलाव करत असताना, आपलं माल आणत असताना प्रतवारी करून आणावी। आम्ही शेतकऱ्यांना काटा पेमेंट देऊ, आम्ही कोणत्याही प्रकारची कपात करणार नाही आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मालाची प्रतवारी करून आणि इथं लिलावाला घेऊन आणि आम्ही रोजच्या रोज लिलाव काढू। उद्या गुरुवार आहे, ईद निमित्त मार्केट बंद राहील। उद्या लिलाव होणार नाही, परवा मात्र रेग्युलर मार्केट चालू आणि आज दुपारून 4 वाजता लिलाव होईल। चालेल, धन्यवाद। मी साहेबराव केदार मुंदवाड। आज शेतकरी संघटनेने आमचा माल व्यवस्थित विकला गेला। आमच्याकडे पैसे नव्हते कांदे काढायला। हा निर्णय एकदम योग्य झाला, त्याच्याबद्दल शेतकरी संघटना किती भाव मिळाला? आज सुरुवातीला आमचा कांदा 1450 रुपये गेला। चालेल, धन्यवाद। फार चांगलं आहे। चालेल, नाव सांगा ना आपलं, त्याच्यामध्ये काही नाही एवढं। चव्हाण, कुठून आलात आपण? निरपूरहून। ठीक आहे। या लिलाव जो सुरू झाला 15 दिवसापासून कोंडी होती, आज या कोंडीमध्ये आपल्याला बरंचसं नुकसान होत होतं, त्याच्यामध्ये त्याबद्दल भरपूर नुकसान झालंय। बरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये। लोकांकडे पैसे नाही, कांदे काढणं चालू आहे, मजुरी देणं बाकी आणि असं काय कुठे चालू बंद याच्यात काय होणार? मार्केट सुरळीत चालणं हे गरजेची बाब आहे। मी सचिवाला पण बोललो होतो, त्याच्यानं माझी बातमी पण लावली होती, पण आता शेतकऱ्यांचे पण करू शकतात। बरोबर आहे, आणि प्रायव्हेट मार्केट चालू होणं हे गरजेचं आहे। बरोबर आहे। आणि याच्यामध्ये आडत आणि टोलाई काटली जाणार नाही, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? फुकट करून राहिलं ना, नुसते कडी खोलायचे आणि पैसे घेतात। काटा मोठा होऊन जातो, मोठ्या काटाचे 30 रुपये पण शेतकऱ्याला द्यावे लागतात आणि पुन्हा इकडे 300-400 रुपये काटा तोलायचे पैसे कापले जातात। म्हणजे कुठं न्याय गेला? बरोबर आहे, ठीक आहे, चालेल, धन्यवाद आपण